सो हॅलो गाईज, हा व्हिडिओ त्या मित्रासाठी जो आपल्याला हेट करतो आणि बाहेर आपल्या नावाची बदनामी करतो. ठीक आहे गाईज, तर सांगण्याचा मुद्दा एवढंच आहे की एवढं लक्षात ठेवा, काल आलेल्या पोरांनी म्हणजे थोडक्यात लॉकडाऊनमध्ये ज्या पोरांचा जन्म झालाय त्या पोरांनी आमचा नाद लांब लांबपर्यंत करू नका. आता ते कसं झालंय, 15 वर्षाच्या आणि 15 दिवसाच्या अनुभवामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. एवढं गोष्ट लक्षात ठेवा. तू म्हणतो ॲडिक्ट 7,000 मध्ये पोरांना शिकवतो, 1,500ला कलेक्शन देतो आणि 7,000 मध्ये असं काही शिकवते, काहीतरी नकलीच असेल, हे असेल ते असेल. तर बाळा एवढं लक्षात ठेव, जे माझ्याकडनं शिकून गेलेत ते त्यांना माहिती, आणि जे माझ्याकडे शिकतात ते त्यांना माहिती मी पोरांना काय शिकवतो आणि काय नाही. तर जाऊन त्या पोरांना एकदा विचारा, किंवा ते पोर स्वतःहून सांगतील की मी माझ्या अकॅडमीमध्ये आणि माझ्या क्लासच्या स्टुडंट लोकांना मी काय शिकवतो. मी कमी पैसा घेतो पण गोष्टी भरपूर सांगतो. माझ्या नजरेत मी 10% ऑपरेटिंग शिकवतो, तर 90% ना पूर्ण साऊंड लाईनचं नॉलेज सांगतो. क्रॉसरचं प्रेसेट वगैरे काय असतो, क्रॉसरचा लॉक वगैरे, क्रॉसर चालू कसा काढतात, वायरिंग सांगतो, मशीन एम्प्लिफायर, परत सांगतो तुला कंपनी, परत सांगतो जे आपण गाणे बनवतो ते कशात बनवतो, म्युझिक स्केल, म्युझिक थेरपी, कलेक्शन, कुठं काय प्ले करायचं. मी ऑल साऊंड लाईनचं सगळं नॉलेज माझ्या स्टुडंट लोकांना सांगतो. असं नाही म्युझिक अकॅडमी टाकली तुमच्यासारखं स्लाइड वर खाली करायचं शिकवायचं, असं नाही. कमी पैशात मी भरपूर गोष्टी शिकवतो. फीस ठेवण्याचं कारण एवढंच आहे की मी माझ्याकडे नाही म्हटलं तरी कमीत कमी बाहेरच्या अर्ध्यापेक्षा जास्त सगळे पुण्या बाहेरचे स्टुडंट आणि बाहेरचे पोर माझ्याकडे शिकायला येतात लांब लांबनं. आणि मी यासाठी कमी फीस ठेवली की भरपूर पोरांचे आहेत ना परिस्थिती एक कमी असते, त्यांना पैसे देणं पॉसिबल होत नाही, रूम बीम मॅनेज करणं, कुठल्याच गोष्टी त्यांना मॅनेज होत नाही, पॉसिबल होत नाही. त्यासाठी मी कमी फीस ठेवली आणि कमी फीस मध्ये त्यांना पूर्ण शिकवतो, ट्रेन करतो, साऊंड लाईनचं पूर्ण नॉलेज सांगतो. नॉलेज वगैरे सांगून प्रॉपर ट्रेन करून अनुभव वगैरे देऊन त्यांना मी क्लासच्या बाहेर पाठवतो. असं नाही की महिने झाले की पैसे घ्या त्यांना हाकलून द्या, असं मी कुठल्या पोरला करत नाही. ठीक आहे, जे पण शिकवायचं मनापासून शिकवतो आणि प्रॉपर शिकवतो. आता राहिली गोष्ट तुमची, तुमचं मी नाव घ्यावं एवढं तुमची लांब लांबपर्यंत नाहीये. तर तुमचं कसं झालंय हे खरं बोलायला गेलं ना, जेवढं रिअलमध्ये सांगतो, रिअलमध्ये जेवढं तुझं घर आहे ना, काय ज्या घरात तो राहतो त्यापेक्षा दुप्पट आहे ना माझं स्टुडिओ आहे, ते पण वैयक्तिक. एवढं लक्षात ठेव, जे मी स्वतः वैयक्तिक माझ्या जीवावर कमवले आत्तापर्यंत 10-12 वर्षात मी स्वतःच्या जीवावर कमवले. एवढं लक्षात ठेव, जेवढं तुझं घर आहे तेवढं माझा फक्त स्टुडिओ आहे, दुप्पट आहे. तुझं कसं झालंय, तू भाड्याने मिक्सर आणतो, पोरं पण भाड्याने जमा करतो या माझ्या क्लासमध्ये शिकायला, इंस्टावर प्रमोशन करतो स्वतःहून. तर कधी तू म्हणजे असं हे नाही. आपलं कसं आहे, पोस्ट टाकतो, ठीक आहे, आलं नाही आलं त्याची इच्छा. पण तुझं कसं आहे, प्रमोशन करणार, लोकांना जमा करून बळबळ आणणार, क्लासवरती व्हिडिओ टाकणार, त्यात पण तू पोरांना कमी, स्वतः जास्त प्लेइंग करतो. तू पहिल्या पोरांना शिकव. तू क्लास कशासाठी टाकलाय, पोरांना शिकवलाय ना, तर पहिला पोरांना शिकव, नंतर तू स्वतः प्लेइंग कर. आणि राहिली गोष्ट लायकीची, तर बाळा एवढं लक्षात ठेव, मी आत्ताच 2 मिनिटं आधी बोललो, जेवढं तुझं घर आहे ना त्यापेक्षा दुप्पट माझा स्टुडिओ वैयक्तिक, त्यापेक्षा मोठं. कधी पण आहे, कधी पण बघून जा. ठीक आहे, तू स्वतः राहतो भाड्याच्या घरात आणि तू माझी लायकी काढतो, तू मला म्हणतो 7,000 शिकवतो, याच्याकडे कोण पोर आहेत, कुठले पोर आहेत, काय आहेत. कसं आहे, मी सोशल मीडियावर टाकत नाही जास्त की माझ्याकडे कोण शिकते कोण नाही. पण जे शिकलेत, जे शिकून गेलेत त्यांना माहिती स्वभाव कसं आहे, मी पोरांना शिकवतो कसं, आणि ट्रीट वगैरे कसं करतो, कशा प्रकारे त्यांना कलेक्शन वगैरे मी कसं ट्रेन करतो ना, त्या पोरांना विचार, ते सांगतील तुला स्वतः वैयक्तिक. ठीक आहे. अजून एक मध्ये कोणतरी बोललो होतो, व्हॉट्सअपवरचे गाणे घेतो, ग्रुपला मी मेसेज करतो. अरे मला एक गोष्ट सांग, मी स्वतः प्रोडक्शन मारतो, मी स्वतः एक प्रोड्युसर आहे. मी असं तर वाह नाही करत माझे मिले मोठे गाणे म्हणून, मी असं कधीच बोलत नाही, स्वतःची कधी तारीफ करत नाही. पण तुला चांगल्यासाठी सांगतो, मी स्वतः गाणी बनवतो. मला कुठलं गाणं पाहिजे असेल ना, अनरिलीज असो, प्रायव्हेट असो, मी स्वतः वैयक्तिक मारतो. आणि मी स्वतः पण प्ले नाही करत. क्लासमध्ये जेवढे पोर आहेत ना त्यांच्या नावाचे टॅग टाकून त्या पोरांना तुम्ही प्ले करा म्हणून. मी स्वतः पण जास्त प्ले करत नाही. माझ्या चॅनलवरती पण गाणे बघ, तू जाऊन बघ, मी कमीत कमी गाणे ठेवलेत. मी जास्त सोडत पण आणि प्ले पण करत नाही. जे असेल ते क्लासमधल्या पोरांसाठी मारून देतात, ते प्ले करतात. मी स्वतः प्रायव्हेट वगैरे ठेवत नाही. ठीक आहे, तू म्हणतो माझे गाणे प्रायव्हेट आहे, गाणे प्रायव्हेट आहे, मी क्लासमधल्या पोरांना देत नाही, माझं मी वैयक्तिक वाजवतो. अरे पहिली गोष्ट आहे ना, प्रोडक्शन याचा अर्थ काय हे पहिले तू शिकून घे. म्युझिक स्केल वगैरे काय असतात ना, हे सगळ्या गोष्टी शिकून घे, कशाला काय म्हणतात हे शिकून घे, मग तू प्रोडक्शन मार. उगाच कुणीतरी घेतला, एखादा लॅपटॉप घेतला हप्त्यावर, त्याच्यावर तू FL स्टुडिओ डाउनलोड केला आणि तू घेतला गाणे मारायला, तू प्रोड्युसर झाला असं नसतं बाळा. पहिले शिकून घे, कीज किती असतात, कशाला काय म्हणतात, मेजर मायनर वगैरे कसं कोणत्या गोष्टी असतात ना ते शिकून घे, नंतर प्रोडक्शन मारायला सुरुवात कर. गोष्ट पण आहे ना, मी नाही सांगत, वैयक्तिक तुझे पोरं येऊन मला सांगतात. लक्षात ठेव, तुझे पोरं स्वतः येऊन मला सांगतात. असं मी तुझ्या एकटंच नाही बोलत, भरपूर जण असे आहेत जे मला हेट करतात, जे माझ्या मागून बोलतात ना. तुमचे स्टुडंट लोक स्वतः येऊन मला बोलतात की आमचे सर लोक स्वतः आमच्या स्टुडिओवरती आम्हाला शिकवता स्वतः दारू पीत बसतात. अरे तुम्हाला हे समजलं पाहिजे, तुम्ही क्लासेस टाकले ते पोरांना शिकवण्यासाठी टाकले, दारूचा अड्डा बनवण्यासाठी नाही टाकले. तुम्ही पोरांना म्हणता प्ले करा, साईडला तुम्ही दुसऱ्या पोरांना सांगता जा रे चाकणं घेऊन ये, बॉटल घेऊन ये,
हा क्वार्टर घेऊन ये, हे ते घेऊन ये, आणि स्वतः तुम्ही इकडं पोरांना सांगता वाजवा, इकडं मागं बसता त्यांच्या समोर 10 रुपयाला, ते पण तुमच्या स्टुडिओवरती. अरे तुम्हाला लाज वाटली पाहिजे. पहिली गोष्ट आहे ना, क्लास आणि स्टुडंट आणि गुरु मधला फरक काही समजलं पाहिजे तुम्हाला. म्हणजे गुरु नक्की काय असतो, पोरांना काय शिकवतो हे तुम्हाला समजलं पाहिजे. ठीक आहे, याचा तुम्ही अर्थ समजून घ्या. तुम्हाला प्लेइंग मधलं लांब लांबपर्यंत काय माहिती नाही. आता उदाहरणार्थ सांगू, एवढी क्लासची फीस ठेवली आहे ना, त्या फीसच्या हिशोबाने तुला लांब लांबपर्यंत काहीच येत नाही. फीस ठेवली आहे ना, त्या हिशोबाने तू पोरांना लांब लांबपर्यंत शिकवत सुद्धा नाही. अरे शिकवण्यासाठी पहिली गोष्ट तुला तरी आलं पाहिजे रे. तुम्हाला सांगायचं एवढं, एखाद्याने एवढी फीस ठेवली आहे ना, असतात भरपूर जण असतात जेवढी फीस ठेवतात त्या हिशोबाने शिकवतात, पण त्या पोरांना मी मानतो, मनापासून मानतो. ठीक आहे, मी त्यांना कधी नाव वगैरे ठेवणार नाही. म्हणजे नवीन पोर आहेत ना, ज्यांनी बरंच काहीतरी नाही का क्लास टाकून नाही का, बरं टाकलं काही विषय नाही, तुम्हाला आवड आहे, तुम्हाला क्लासेस टाकायचे टाका. तुम्ही जसे पैसे घेता तसे त्या पोरांना शिकवत पण जावं रे. म्हणजे तुम्ही त्याच्याकडनं पैसे घेता आणि ते पोरं परत माझ्याकडे येतात 2-3 दिवसानंतर, सर मला त्याने असं शिकवले, तुम्ही त्या पोरांना शिव्या देता, मारता. अरे मला गोष्ट सांग, शिव्या देणं कोणत्या क्लासमध्ये कुठला गुरु आपल्या स्टुडंटला शिव्या देऊन शिकवतो मला सांगायचं. फक्त कोणता गुरु शिकवतो? हा, कुठला शिक्षक आहे जो आपल्या स्टुडंटला शिव्या देऊन शिकवतो? तुम्ही म्हणता माझे स्टुडंट लोक माझी इज्जत करत नाही. हे करण्यासाठी तू तुझ्या स्टुडंटची इज्जत कर, मग स्टुडंट लोक तुझी इज्जत करतात. समजला का? हे डोक्यात घे पहिली गोष्ट. असं झालंय, तुम्ही म्हणता स्टुडंट लोकांना मी तुम्हाला अनुभव देतो, शोला घेऊन जातो. अरे भाऊ, पहिली गोष्ट, तुला तू वर्षात 1-2 शो भेटतात. 1-2 शो पण तुला मुश्किलने भेटतात, मुश्किलने. एवढं लक्षात ठेव, मुश्किलने. आता मला इथं बोलायला नको लावू. मी जर रेकॉर्डिंग वगैरे लावली साऊंडवाल्यांची म्हण, किंवा तुझ्या स्टुडंट लोकांची रेकॉर्डिंग वगैरे लावली ना, खालून ते वरपासून तुझी सगळी इज्जत निघेल, सगळी. एवढं लक्षात ठेव, मी रेकॉर्डिंग आणि सगळ्या गोष्टी लावल्या ना, मी खालपासून तुझी सगळी निघेल रे. कसं आहे, मला कोणाची लायकी काढायची सवय नाही. पण हा, जर माझ्या वाकड्यात गेला, माझी बदनामी केली, तर लायकीपासून तुझं सगळं काढत. एवढं लक्षात ठेव बाळा. मी पण कोणाचं वाईट केलं नाहीये. मी जे पण आहे ते वैयक्तिक आहे. मी व्यवस्थित पोरांना शिकवतो, मी कोणाला वाईट बोलत नाही. मला कोणाचं काही घेणं देणं नाहीये. पोरं जातात, पण तुझे स्टुडंट लोक माझ्याकडे येतात आणि त्यांचे पैसे घेतो, तू त्यांना शिवाय देतो, मारतो, किंवा त्यांच्या समोर 10 रुपयाला बसतो. मला हे चांगलं नाही वाटत. जर पब्लिक तुम्हाला सुद्धा जर हे बरोबर योग्य वाटत असेल ना, तर कमेंट करून मला नक्की सांगा. कोणाकोणाला हे पटते की एखाद्याला तुम्ही क्लासमध्ये बोलवता आणि दारू पीत बसता त्या क्लासमध्ये, स्वतः तुमचं गुरु दारू पीत बसतो क्लासमध्ये पोरांसमोर, आणि पोरांनाच म्हणतो जा चाकणा हे आण ते आण. तुम्हाला तरी पटतं काही गोष्ट? साऊंडलाईन म्हणजे तुम्हाला लांब लांब पण अजून त्याचा अर्थ कळलेलाच नाहीये. ऑपरेटर, डीजे म्हणजे याचा अर्थ तुम्हाला कळणार. आपण एक आर्टिस्ट आहे, आर्टिस्ट सारखं वागलं पाहिजे. आर्टिस्ट सारखी आपल्याला इज्जत पाहिजे असेल ना, तर आपण समोरच्याला पण इज्जत दिली पाहिजे. भले तो आपल्यापेक्षा छोटा असो किंवा मोठा असो, कुणी पण असो, त्याला आपण इज्जत दिली पाहिजे. एवढी गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही घेता भाड्याचा स्टुडिओ कुठून तरी, एक गाळा घेता, तिथं स्टुडिओ टाकता, एखादा मिक्सर घेता भाड्याचा, ते पण दुसऱ्याचं घेऊन येतात, 4-5 पोरं ओढून आणतात, त्यांना शिकवता. अरे याला स्टुडिओ नाही बोलत, ठीक आहे तू टाक, तुला करायचं ना कर, पण त्यासाठी तुला स्वतःला पण नॉलेज पाहिजे ना भाऊ. तुला स्वतःलाच नॉलेज नाहीये कशामधलं, आणि तू टाकतोय स्टुडिओ, म्युझिक अकॅडमी टाकतोय. राहिली गोष्ट माझी, मी पैसे कमी घेतो पण गोष्टी भरपूर शिकवतोय. हे माझ्या क्लासमध्ये स्टुडंटला विचारते, तुला सांगतील. मी किती कमी पैशामध्ये मी त्यांना किती काय गोष्टी सांगितल्यात. ठीक आहे, त्यांना जाऊन विचार, ते तुला सांगतील. सोड, त्यांना विचारू पण नको. तुला खरं बोलायचं गेलं ना, माझे स्टुडंट लोक पण लय झाले रे तुला खरं बोलायला गेलं. तेवढं मी ट्रेन केलं ना त्यांना, माझे स्टुडंट लोक पण तुला लय झाले खरं बोलायला गेलं तर. काय एवढं लक्षात ठेव, जेवढं त्या स्टुडंट लोकांना नॉलेज आहे ना, तेवढं तुला पण नाही लांब लांबपर्यंत. ह्याच्यावरून समजून जा की तुझी काय इज्जत आहे. असं काही एकाला टार्गेट करून नाही बोला. भरपूर जण आहेत त्यांचे स्टुडंट माझ्याकडून मला बोलून गेलेत. ठीक आहे, कधीतरी पोरं आहेत जे मला मानतात, आमचं सर असं आहे, आमच्या सरने असं शिकवलं, 10 रुपयाला वाचतात. दुसरा म्हणतो आमचा सर आम्हाला शिव देतो. अरे याला गुरु नाही म्हणत, याला लांब लांबपर्यंत गुरु नाही म्हणत. आणि तुम्हाला पण हे सांगणं माझं की तुम्ही पहिला 4 गोष्टी बघा, 4 ठिकाणी फिरा. ठीक आहे, तुम्हाला जिथं पॉसिबल, जिथं कम्फर्टेबल वाटेल ना तिथं जावं. म्हणजे ज्याला एक चांगलं वाटेल ना, की तुम्हाला जर समजा एखादी गोष्ट शिकायची आहे ना, तर तुम्ही पहिले इन्क्वायरी करून घ्या. 4 ठिकाणी इन्क्वायरी करा. ठीक आहे, तुम्हाला कुठे बेटर वाटेल ना तिथे तुम्ही जॉईन करा. असे भरपूर मोठे डीजे आहेत ज्यांचे मी रिस्पेक्ट करतो. जसे ते पैसे घेतात ना त्या हिशोबाने शिकवतात, पण त्यांची मी खरंच रिस्पेक्ट करतो. पण जे नवीन आलेत ना, ज्यांना लांब लांबपर्यंत कसलं काही नॉलेज नाही ना, त्यांना खरंच सांगतो तुम्ही टाकू नका अकॅडमी, बंद करून टाका. कारण तुम्ही टाकली जरी ना, तुम्ही फालतू गोष्टी करताय, ते साऊंडलाईनचा अख्खी इज्जत घालवताय. जे ऑपरेटर लोक, म्युझिक अकॅडमी ज्यांनी टाकलेत ना, त्या डीजे लोकांची तुम्ही इज्जत घालवायला लागले. खरं सांगतो तुम्हाला, तुमच्यामुळे काय व्हायला लागले, बाकी लोकांची पण, मोठे डीजे लोकांची पण इज्जत जायला लागली, नाव खराब व्हायला लागले. जे आहे ते खरं सांगतो मी तुम्हाला. आणि परत एकदा सांगेल, माझ्या वाकड्यात जाऊ नका, कारण मला कोणाची लांब लांबपर्यंत इज्जत काढायची, लायकी काढायची सवय नाही. किंवा मी आजपर्यंत असं व्हिडिओ सुद्धा टाकलेला नाही चॅनलवरती. माझ्या चॅनलवरती तेच व्हिडिओ येतात ज्या लोकांना गरज आहे, ज्या पोरांना फीज वगैरे देणं पॉसिबल होत नाही, ज्यांची परिस्थिती कमी असते पण त्यांना शिकायची खूप आवड असते ना, मी त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवतो, फक्त त्यांच्यासाठीच व्हिडिओ टाकत असतो. मी कोणाला हेट करत नाही किंवा मी कोणाच्या क्रॉसला जात नाही, ऑपोजिट जात नाही.
मला ज्या पोरांना शिकवायचं मला जे वाटतं मनापासून काही गरीब पोरं त्यांची परिस्थिती कमी आहे, यांच्याकडनं फीज वगैरे देणं पॉसिबल होत नाही, त्यांच्यासाठी मी कमी फीजमध्ये शिकवतो आणि त्यांना भरपूर गोष्टी सांगतो. ठीक आहे, तर माझं एवढंच काम आहे, मला त्यांना पुढे न्यायचं. किंवा मला जर खरंच पैशा बाबतीत जर कुठली गोष्ट करायची असते मी पण भरपूर ठेवली असते फीज. माझी 7,000 नसती ठेवली आणि 7,000 मध्ये शिकवलं पण नसतं. ठीक आहे, अख्ख्या मार्केटमध्ये मीच एकटा कमी फीजमध्ये शिकवते ते पोरांना. ते पण का परिस्थितीमुळे, पोरांच्या परिस्थितीमुळे मी शिकवते पोरांना, एवढं लक्षात ठेवा. परत एकदा सांगतो, आधी स्वतः शिकून घे, नंतर दुसऱ्याला शिकवण्याचे क्लासेस टाक. ठीक आहे, बाकी मला कोणाला माझं हेट नाही किंवा कोणासोबत माझं काही विरुद्ध नाही आहे. मला सांगायचं एवढंच आहे की माझ्याकडे जे पोरं येतात ना, मला त्यांचं वाईट वाटतं की तुम्ही एवढे पैसे घेऊन त्यांना व्यवस्थित शिकवत नाही किंवा त्यांना शिव्या देता आणि त्यांना तुम्ही दारू बिरू आणायला पाठवतो. मला एवढंच बोलायचं आहे, त्यांच्यासोबत असं वागू नका. जसं पैसे घेता तसं शिकवा, त्यांची रिस्पेक्ट करा, स्वतःच्या अकॅडमीची पण रिस्पेक्ट करा. ठीक आहे, तेव्हाच तुमच्याकडे पोरं येतील शिकायला. ओके, जमलंच तर अकॅडमी टाकण्याच्या आधी जमलंच तर स्वतः पण 2-3 गोष्टी शिकून घ्या. म्हणजे तुम्हाला पुढे जाऊन कसं बाहेर तुमचे स्टुडंट लोक आहेत ना, ते माझ्यासमोरून तुमची इज्जत तरी नाही काढणार. ते ज्याला बोलायचं ना त्याला समजलं असेल व्हिडिओ बघून. बाकी कोणाला नो हेट, मी कुठल्या एकाला टार्गेट करून नाही बोलते. ते भरपूर पोरांसोबत अशा गोष्टी झालेत, त्या पोरांचं एक मत घेऊनच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. कोणाला मला बोलणं पटलं असेल तर नक्की मला या व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा गाईज की मी बरोबर बोललो या चुकीचं बोललो. की मला नाही वाटत मी कुठं चुकीचं बोललो असेल, कारण मी जे पण सांगितलं, ज्या पोरांचं जी परिस्थिती कमी आहे किंवा ज्या पोरांकडनं पैसे वगैरे घेऊन पण चुकीच्या गोष्टी होतात, मी त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ बनवलेला आहे गाईज. ज्याला कोणाला पण काय वाटतं त्यांनी या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये मला कमेंट करून नक्की सांगा गाईज. सो भेटूया गाईज आपण आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये.